हॅलो हाय नमस्ते. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं गायत्रीज किचन मराठी या आपल्या रेसिपी चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. जर एखाद्या दिवशी घरात भाजीला काहीच नसेल तर भाजी काय बनवायची असा बऱ्याचदा आपणाला प्रश्न पडतो. मग अशा वेळेला आज मी जशी सांगते त्या पद्धतीने भाजी बनवून बघा. खरंच तुम्हाला सर्वांना खूप आवडेल. यासाठी मी ते छोटे 2 आणि मोठा 1 कांदा घेतलेला आहे. कांद्याची साल काढून घेतली आणि कांदा चिरून घ्यायचा आहे आपल्याला. खूप छान टेस्टी रेसिपी आहे आणि अगदी सहज कोणीही बनवेल एवढी सोपी आहे. त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, संपूर्ण पहा. आणि कांदा जास्त बारीक किंवा जास्त मोठा न चिरता अशा पद्धतीने मी चिरून घेतलेला आहे पहा. सगळा कांदा चिरून झाल्यानंतर थोडासा असा सुटसुटीत करून घ्यायचा. एका प्लेटमध्ये काढून घेते. आणि बाहेर बघा खूप असा जोराचा पाऊस यायला लागलाय. आवाज येत असेल तुम्हाला इथे. तर कांदा चिरून झालाय. आता पुढची प्रोसेस करायची. कढई गरम करायला ठेवल्यानंतर त्यामध्ये तेल घालायचे. कढईमध्ये तेल चांगलं तापलं की त्यामध्ये घालायचे जिरे आणि चिरून घेतलेला कांदा. जिरे चांगले फुलल्यानंतरच कांदा घालायचा. आता कांदा पटकन भाजावा यासाठी काय करायचे, थोडंसं यामध्ये नमक घालायचं. म्हणजे बारीक मीठ जरासं घातलं ना कांदा पटकन भाजला जातो. आता गॅसची फ्लेम मी जराशी कमी केले आणि तोपर्यंत एक वाटण बनवायचे. कांदा भाजून होतोय तोपर्यंत वाटण बनवायचे. तर मिक्सरचे एक छोटंसं भांडं घेऊन त्यामध्ये थोडेसे कच्चे शेंगदाणे जरासे घातले. त्यानंतर लसूण घातलेला आहे. 1 इंच आल्याचा तुकडा कट करून घालायचा. आणि गॅसची फ्लेम मी जराशी कमीच ठेवले. कांदा चांगला भाजून घ्यायचा आहे. आलं घातल्यानंतर कढीपत्त्याचं 1 पान म्हणजे काडी पूर्ण कढीपत्त्याची कढीपत्ता घालायचा. साधारण एक 10-15 पानं असतील. आणि त्यानंतर हिरव्या मिरच्या घालायच्या. साधारण एक 10-12 हिरव्या मिरच्या घेतल्यात. म्हणजे मिरची जास्त तिखट नाही आहे त्यामुळे मी जास्त घेतली. तिखट जर मिरची असेल खूप तर कमी वापरा जरा. वाटून घ्यायचं. आता वाटताना जरासं जाडसर असं वाटायचं, जास्त बारीक नाही वाटायचं. तर अशा पद्धतीने बघा जरासं मोठं मोठंच ठेवलंय मी. खूप भारी चव लागते त्यामुळे बारीक न वाटता अशा पद्धतीने वाटायचे. गॅस कमी केला असल्यामुळे कांदा काही जास्त करपला नाही. आपल्याला पाहिजे तसा भाजत आलेला आहे कांदा. आणि मैत्रिणींनो, तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे. व्हिडिओ थोडासा जरी आवडला तर प्लीज लाईक, शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. कारण एखादी रेसिपी बनवायची म्हटलं ना खरंच खूप मेहनतीचं काम आहे. आणि रेसिपी बनवून त्यानंतर त्याचं एडिटिंग वगैरे यूट्यूबला अपलोड होईपर्यंत खरंच खूप कष्ट घ्यावे लागतात. त्यामुळे तुम्हाला पुन्हा एकदा छोटीशी विनंती आहे. अजून जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर बघा जरासा लालसर होईपर्यंत कांदा मी परतून घेतला आहे. एखाद्या दिवशी ना तोंडाला जर चव नसेल तर अशा वेळेला पण अशा पद्धतीची रेसिपी तुम्ही एकदा बनवून बघा आणि खावा. तुम्हाला आवडेल. मग ते चपातीबरोबर किंवा भाकरीबरोबर जरी खाल्ली तरीही छान लागते. मला तर भाकरीबरोबरच खायला आवडते. तर कांदा बघा थोडासा लालसर होईपर्यंत भाजून घेतला. आणि त्यानंतर हे वाटण जे बनवलेलं आहे ते यामध्ये घालायचं.
आता यामध्ये कच्चे शेंगदाणे, कच्चा कढीपत्ता आणि मिरचीसुद्धा कच्चीच वापरली, त्यामुळे चांगलं हे भाजून घ्यायचं या तेलामध्ये. कांद्यासोबतच आता हे व्यवस्थित भाजून घ्यायचं. आणि इथे जर तुम्हाला वाटत असेल की तेल थोडंसं कमी वाटतंय तर अजून थोडंसं तेल घालायचं. आता मगाशी ना मीठ मी कमीच घातलेलं कांदा भाजण्यापुरतं, अजून थोडंसं यामध्ये घालते. आणि मीठ घातल्यावर अजून परतून घ्यायचं आहे चांगलं. 3-4 मिनिट तरी हे मी परतलंय बघा. आता गॅस मी अगदी कमी केलाय आणि यावरती झाकण ठेवायचं. आता व्यवस्थित हे चांगलं भाजून झालेलं आहे. तर आता हे जे मिक्सरचं भांडं आहे यामध्ये थोडासा मसाला दिसतोय, तर अगदी थोडंसं एक 4-5 चमचे पाणी यामध्ये घालायचं आणि हा सगळा मसाला म्हणजे यातलं पाणी सगळं यामध्ये घालायचं. आता इथे मी सुकी भाजी बनवते, त्यामुळे पाण्याचा जास्त वापर केलेला नाही. तुम्हाला जर जरासा रस्सा हवा असेल तर अजून थोडंसं पाणी तुम्ही घालू शकता. यावरती झाकण ठेवायचं आहे 1-2 मिनिटाकरता. मस्त अशी कांद्याची भाजी आपली तयार झाली आहे. अगदी झटपट होणारी रेसिपी आहे आणि खूप सोपी आहे, कोणी पण बनवू शकाल. चला तर मग मी लवकरच भेटते अशाच नवीन एका छानशा वेगळ्या रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये. रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद.